नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. चॅनलला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल, विश्वासाबद्दल आणि प्रेमाबद्दल मी तुमची मनपूर्वक आभारी आहे. आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ आहे पाण्यासंदर्भात. पाणी कुणी, कधी, किती, केव्हा आणि कुठल्या वेळेला प्यावं हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की पाणी अगदी साधारण आहे आणि पाणी आपण कधीही, कसंही, जेव्हा आपल्या मनाला वाटतं तेव्हा आपण पिऊ शकतो. परंतु आपली ही सोच आणि आपला हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. पाणी हे साधारण बिलकुल नाहीये. अगदी आपल्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत शरीराचं पूर्ण काम चालण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचं आहे. अगदी पोटापासून त्वचेपर्यंत, वजन वाढवण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी पाणी आपण कशा पद्धतीने पितो यावर अवलंबून आहे. आणि म्हणूनच पाणी किती प्यावं, कधी प्यावं आणि कधी पिऊ नये, कधी प्यायला पाहिजे हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपण कितीही महाग वस्तू, ड्रायफ्रूट्स किंवा खूप छान अन्न खाल्लं तरी देखील ते आपल्याला फायदेशीर ठरणार नाही. म्हणूनच पाणी व्यवस्थित पिणं आवश्यक आहे. नाहीतर आपल्याला मेंदूचे विकार, त्वचेचे विकार, किडनीचे विकार, हृदयाचे विकार, प्रतिकार क्षमता कमी असणं, सतत आजारी पडणं, त्वचेवर खूप सारे पिंपल्स येणं, त्वचा खूप ऑइली होणं यासारखे आजार होऊ शकतात. इतकंच काय तर त्वचेवर झालेला ड्रायनेस, सोरायसिस, एक्झिमा हे सगळे आजार किंवा तुमचं वजन खूप जास्त असणं किंवा वजन खूप कमी असणं हे देखील तुमच्या पाणी पिण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पाणी शरीरासाठी इतकं महत्त्वाचं का आहे, दिवसामध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती पाणी प्यायला पाहिजे, शरीरामध्ये पाणी कमी झालंय हे तुम्हाला कुठल्या लक्षणांवरून कळेल, एकाच वेळी आपण किती पाणी पिणं योग्य आहे, 1 ग्लास 2 ग्लास हे आपण बघणार आहोत. पाणी कधी कधी प्यायला पाहिजे आणि कधी बिलकुल प्यायला नाही पाहिजे हे देखील या व्हिडिओमध्ये आपण विस्तृतपणे बघणार आहोत. पाणी कशा प्रकारे प्यायला पाहिजे आणि कुठलं प्यायला पाहिजे, म्हणजे थंड, गरम, नॉर्मल की कोमट पाणी प्यायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाणी वजन कमी करायला आणि वजन वाढवायला आपल्याला कसं मदत करतं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरू करूया या मुद्द्याने की पाणी आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं का आहे. आपल्या शरीराचा जवळजवळ 70% भाग हा पाण्याने बनला आहे. म्हणूनच शरीराच्या अतिमहत्त्वाचे ऑर्गन जसे की मेंदू, हृदय, किडनी, फुफ्फुसं, लिव्हर या सगळ्यांचं काम सुरळीतपणे चालण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचं आहे. तसंच पाणी आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशींना जिवंत ठेवण्याचं काम करतं. प्रत्येक कोशिकांना ॲक्टिव्ह ठेवण्याचं काम पाणी हे आपल्यासाठी करत असतं. आता प्रश्न हा येतो की पाणी किती प्यायला पाहिजे आणि पाण्याची शरीरात कमी झाली आहे हे आपल्याला कुठल्या लक्षणांवरून कळेल. जेव्हा तुमच्या लघवीचा रंग हा जास्त गडद पिवळा असतो त्यावेळेला तुम्ही समजून घ्या की तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे. त्याचप्रमाणे तुमचं शरीर खूप ड्राय पडलं असेल, डोळे ड्राय पडले असेल, स्किन ड्राय पडली असेल, तुम्हाला एक्झिमा, सोरायसिस असे आजार असतील तरी देखील तुम्ही हे लक्षात घ्या की तुमच्या शरीरात पाण्याची जी मात्रा आहे, पाण्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी झालेलं आहे. तसेच पाण्याचं प्रमाण कमी झालं तर ओठ फाटतात, त्वचा फाटते, अंगावर सुरकुत्या येतात किंवा अंगावर ड्रायनेस येतो. अगदी तुम्ही अंगावर खजवून पाहिलं तरी तुम्हाला ती खजवलेली रेष आहे ती स्पष्टपणे दिसते. अशा वेळेला समजून घ्या की तुमची बॉडी हायड्रेटेड नाहीये. इंटरनली हायड्रेटेड नसल्यामुळे बाहेर देखील मॉइश्चर कमी आहे. म्हणूनच सुरुवातीपासूनच जर तुम्ही पाणी पिण्याच्या योग्य पद्धतीकडे आणि प्रमाणाकडे लक्ष नाही दिलं तर पुढे जाऊन खूप गंभीर आजार जसं की मेंदूचे गंभीर आजार, हृदयाचे आणि किडनीचे गंभीर आजार देखील होऊ शकतात. म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा शेवटपर्यंत बघत राहा. आता प्रश्न येतो की पाणी किती प्यायला पाहिजे आणि कसं, थंड, गरम, कोमट की नॉर्मल पाणी प्यायला पाहिजे. परंतु त्याआधी आपण समजून घेऊया हे पाणी आपल्या शरीरात काय काम करतं. पाण्यामध्ये 0 कॅलरीज असतात आणि पाण्यामध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन जास्त प्रमाणात असतं. पाण्यात 0 कॅलरीज असून देखील पाणी आपल्या शरीराला हायड्रेट ठेवतं, आपल्या स्किनला, त्वचेला चमकदार ठेवतं. तसेच मेंदू, हृदय, किडनी, लिव्हर, आपली हाडं आणि जवळ शरीरातील प्रत्येक अवयवाचं कार्य सुरळीत ठेवण्याचं काम पाणी हे आपल्यासाठी करत असतं. पाणी आपल्या शरीरातले सगळे विषद्रव्य बाहेर फेकत असतं आणि म्हणूनच पाणी आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं आहे की एका वेळी न जेवता आपण बरेच दिवस जगू शकतो. परंतु पाणी न पिता आपण काही दिवसांपेक्षा जास्त म्हणजे 3-4 दिवसांपेक्षा जास्त जगू शकत नाही. कारण मलमूत्र, घाम आणि श्वास या प्रक्रियेमध्ये जवळपास 2 लिटर पाणी दररोज शरीरातून उत्सर्जित होत असतं आणि हे पाणी पुन्हा रिस्टोर करणंही गरजेचं असतं. नाहीतर आपली पूर्ण शरीर प्रक्रिया बंद पडू शकते, म्हणजे आपला मृत्यू होऊ शकतो. आता पाणी किती प्यायला पाहिजे? खरं तर पाणी किती प्यायला पाहिजे हे त्या व्यक्तीचं वजन, तो कुठल्या प्रदेशात राहतो
त्याला कुठले दुसरे आजार तर नाहीत ना, म्हणजे त्याची तब्येत कशी आहे आणि त्याची दररोजची फिजिकल ॲक्टिव्हिटी, शारीरिक श्रम किती आहे याच्यावर हे अवलंबून आहे. सामान्य आणि ॲव्हरेज व्यक्तीला दिवसभरात 2 ते 3 लिटर पाणी प्यायलाच पाहिजे. म्हणजेच ॲव्हरेज साईजचे साधारण 10 ते 12 ग्लास पाणी दिवसातून आपण प्यायला पाहिजे. आता ते कधी, कसं, केव्हा प्यायचं हे देखील मी तुम्हाला इथं सांगणार आहे. हेच पाणी गरमीच्या सीझनमध्ये आणि जी लोक जास्त कष्ट करतात, जास्त एक्सरसाइज करतात, व्यायाम करतात, श्रमाची कामं करतात, त्यांनी ॲव्हरेजपेक्षा जास्त म्हणजे 10-12 ग्लासपेक्षा जास्त पाणी पिणं देखील चालू शकतं. आता असाही प्रश्न येतो की जास्त पाणी प्यायल्यामुळे शरीराला त्रास होतो का? तर हो, कुठलीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त घेतली तर आपल्या शरीराला ती नुकसानदायकच असते. जास्त पाणी आपण प्यायलो तर आपल्या किडनीवर लोड येतो आणि रक्तामध्ये सोडियमची लेवल देखील कमी होते. 4 लिटर पाणी जर तुम्ही दररोज पित असाल तर या लोकांसाठी हे लागू होतं. सामान्य माणूस अगदी नॉर्मल जी रेंज आहे ती देखील पाणी पित नाही. तुम्हीच बघा ना, जेव्हा सणसूद येतात तेव्हा आपण घरामध्ये इतकं बिझी असतो की आपण शेवटी पाणी कधी पिलोय हे देखील आपल्याला सांगता येत नाही. आणि जर तुमचा खूप अतिमहत्त्वाचा जॉब असेल, रिस्पॉन्सिबिलिटीचा जॉब असेल किंवा डोकं लढवून काम करायचं बैठं काम तुमचं असेल, तरी देखील तुम्ही शेवटी पाणी कधी प्यायलात हे तुमच्या लक्षात असतं का हो? म्हणूनच सामान्य व्यक्ती अगदी पुरेसं पाणी सुद्धा पित नाही. ही गोष्ट खूप रेअर कंडिशनमध्ये लागू होते. आता आपण बघूया की एका वेळेला आपण बसल्यावर किती पाणी प्यायला पाहिजे. मित्रांनो, हे लक्षात घ्या, हे सेम पाणी वेगवेगळ्या पद्धतीने प्यायल्यामुळे शरीरामध्ये वेगळे फायदे आणि वेगळे तोटे होतात. पाणी नेहमी एका जागी बसून तोंडामध्ये 3-4 वेळेला फिरवून जसं आपण अन्न खातो तसं प्यायला पाहिजे. आयुर्वेदाने तर सांगितलं आहे की पाणी प्यायला नाही पाहिजे, पाणी अन्नासारखं खायला पाहिजे. आणि म्हणूनच जेव्हा आपण अशा पद्धतीने पाणी पितो त्यावेळेला आपल्या तोंडातली सलायवा, आपल्या तोंडातली लाळ ही पाण्यामध्ये मिक्स होते आणि मग पाणी पोटामध्ये जातं. पोटामध्ये ॲसिडिक प्रॉपर्टीज जास्त असतात. पोटामधले जे डायजेस्टिव्ह ज्युसेस असतात ते ॲसिडिक असतात आणि मग त्यामुळे पोटामध्ये ॲसिडिक आणि अल्कलाईन याचा बॅलन्स राहतो आणि आपल्या शरीरातला pH मेंटेन राहतो. पोटामधलं पचनाचं कार्य देखील यामुळे व्यवस्थित आणि सुरळीत होतं आणि मग पुढे जाऊन तुम्हाला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम देखील यामुळे होणार नाही. तसंच पचनासंदर्भात आजार देखील तुम्हाला होणार नाही. बरीच जण बाहेरून येतात आणि घरी आल्या आल्या घटाघटा उभं राहून पाणी पितात. तर उभं राहून पाणी पिल्यामुळे काय होतं, आपली किडनी हे पाणी व्यवस्थित फिल्टर करू शकत नाही आणि हे पाणी खूप वेगाने आत गेल्यामुळे आपल्या जॉईंट्समध्ये हे पाणी ॲक्युम्युलेट होतं आणि पुढं जाऊन आपल्याला सांधेदुखी, जॉईंट्स पेन असे आजार होतात. तसंच खूप जोरात आपण पाणी प्यायलो तर तो देखील आपल्या पचनसंस्थेला शॉक असतो. म्हणूनच शांत एका ठिकाणी बसून व्यवस्थित 2-3 श्वास पाणी तोंडामध्ये गोल फिरवून त्या पद्धतीने आपण पाणी प्यायला पाहिजे. आणि एका वेळी 1 ते 1.5 ग्लास किंवा जितकी तहान तुम्हाला लागलेली आहे तितकंच पाणी पिणं तुमच्यासाठी योग्य आहे. पाणी कसं प्यायला पाहिजे? थंड, गरम, नॉर्मल की कोमट पाणी प्यायला पाहिजे? जेव्हा आपण खूप गरम किंवा खूप थंड पाणी पितो ना त्यावेळेला आपल्या शरीराला तो मिनी शॉक असतो. तसेच जेव्हा आपण थंड वस्तू खातो त्यावेळेला आपले स्नायू आकुंचन पावतात, आखडले जातात आणि आपल्या पोटातलं अन्न देखील व्यवस्थित पचू शकत नाही. म्हणूनच थंड पाणी कधीही पिऊ नये. आणि जेव्हा तुम्ही थंड पदार्थ, थंड पाणी, खूप गरम पेय पदार्थ किंवा पाणी तुम्ही सेवन करता त्यावेळेला शरीर ते पहिल्यांदा थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आणतं आणि त्यानंतर ते पाणी तुमच्या शरीरासाठी उपयोगात आणलं जातं. म्हणजेच काय तर पाणी हे नॉर्मल टेम्परेचरचं आपण प्यायला पाहिजे. परंतु थोडंसं गुणगुणं म्हणजे थोडंसं कोमट पाणी जरी आपण प्यायलो तरी देखील ते शरीरात लागलीच शोषलं जाणार आहे. अन्नाचं विघटन करण्यासाठी असं कोमट पाणी तुम्हाला खूप मदत करतं आणि अशामुळे तुमचं पाचनतंत्र, पचनसंस्था सुधारते. सांगायचा मुद्दा असा की नॉर्मल टेम्परेचरचं किंवा थोडंसं कोमट पाणी तुम्ही पिऊ शकता. बऱ्याच लोकांना हेच माहीत नसतं की पाणी कधी प्यायला पाहिजे आणि पाणी कधी पिऊ नये. तर पाणी कधी प्यायला पाहिजे यापेक्षा जर आपल्याला हे माहीत असेल की पाणी कधी पिऊ नये तर भविष्यातल्या बऱ्याचशा मोठ्या मोठ्या गंभीर समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागणार नाही. तर सुरुवातीला आपण बघूया पाणी कधी नाही प्यायला पाहिजे आणि त्यानंतर आपण बघूया की पाणी कधी आपण प्यायला पाहिजे. जेवणाच्या सुरुवातीला आणि जेवणानंतर खूप जास्त पाणी पिऊ नये. परंतु अगदी घोटभर पाणी जर तुम्ही सुरुवातीला आणि नंतर प्यायलात तर चालू शकतं. याच्यामुळे तुमचं सुख अन्नसुद्धा व्यवस्थित आतमध्ये जाणार आहे. परंतु जर तुमच्या थाळीमध्ये बॅलन्स्ड सर्व पदार्थ असतील, तरल सॉफ्ट पदार्थ जसं की वरण, ताक, कोशिंबिरी या देखील असतील तर पाणी पिण्याची आवश्यकता नाही. कारण जर तुम्ही सुरुवातीला आणि जेवणानंतर लगेच पाणी प्यायलात तर तुम्ही कधी बघितलंय मिक्सरमध्ये खूप पाणी आधीच टाकलं
किंवा नंतर खूप पाणी टाकलं तर मिक्सरमधले जे जिन्नस आहेत ते व्यवस्थित मिक्सच होत नाही. हीच क्रिया आपल्या पोटात होते. जर सुरुवातीला आणि नंतर तुम्ही खूप पाणी प्यायला तर आपलं जठर व्यवस्थित काम करत नाही आणि खाल्लेलं नीट मिक्स होत नाही, नीट पचत नाही. सुरुवातीला आपण खूप पाणी प्यायलं तर आपली भूक मरते आणि जेवण आपल्याला व्यवस्थित जात नाही. म्हणून पाणी नेहमी जेवणाच्या आधी 1 तास आणि जेवणानंतर 45 मिनिटांनी किंवा साधारण 1 तासाच्या फरकाने आपण प्यायला पाहिजे. पाणी दिवसाच्या तुलनेत रात्रीचं कमी प्यावं. तसंच रात्री झोपताना देखील पाणी पिऊ नये. रात्री झोपताना पाणी प्यायल्यामुळे देखील खूप गंभीर आजार होऊ शकतात. किडनीवर लोड येऊ शकतो, कारण रात्री आपली पचनसंस्था जी असते ती इनॅक्टिव्ह असते आणि पाण्याच्या पचनासाठी देखील आपली पचनसंस्था कार्यरत आणि ॲक्टिव्ह असणं गरजेचं असतं. तसंच 2 पाणी पिण्याच्या वेळांमध्येही फरक असला पाहिजे. जर तुम्ही आत्ता पाणी प्यायलात आणि लगेच 10 मिनिटांनी आठवण आली म्हणून पाणी प्यायलात तर ते पाणी न पचताच आपल्या शरीराबाहेर जाणार आहे. तसंच सारखं पाणी पिण्याच्या सवयीमुळे तुमचं मूत्रपिंड वीक होऊ शकतो आणि मग सतत बाथरूमला जायची तुम्हाला सवय लागू शकते. बाथरूमला गेल्यावर जर अगदी पाण्यासारखी ट्रान्सपरंट आणि स्वच्छ तुमची लघवी असेल तर अशा वेळेला तुम्ही समजून घ्या की लगेचच पाणी पिण्याची तुमच्या शरीराला बिलकुल आवश्यकता नाही. मग नेक्स्ट पाणी पिण्यामध्ये थोडासा वेळ, थोडासा गॅप राहू द्या. फळं खाल्ल्यानंतर, काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. केळं, संत्री, कलिंगड, सफरचंद किंवा डाळिंब खाल्ल्यानंतरही लगेच पाणी पिऊ नये. कारण असं तुम्ही लगेच पाणी प्यायलात, त्यातल्या त्यात जर थंड पाणी प्यायलात तर तुम्हाला सर्दी होऊ शकते आणि तापही येऊ शकतो. फळं पचायला हलकी असतात आणि फळामध्ये पाण्याचा कंटेंट, पाण्याचं प्रमाण देखील जास्त असतं. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही काही गरम पदार्थ पिता, गरम पेय पिता, जसं की चहा, गरम कॉफी किंवा एखादं सूप तुम्ही पिता, त्यानंतर देखील पाणी पिणं योग्य नाही, कारण तो देखील तुमच्या शरीराला, तुमच्या पचनसंस्थेला शॉक असतो. तर गरम पदार्थांवर गार पाणी तुम्ही जर प्यायलात तर तुमचे दात वीक होतात आणि तुमच्या हिरड्या देखील कमकुवत होतात. आता खूप महत्त्वाचा मुद्दा आपण बघणार आहोत, तो म्हणजे पाणी कधी प्यायला पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या आपण पाणी प्यायला पाहिजे. कोमट पाणी शक्यतो सकाळी उठल्या उठल्या आपण प्यायला पाहिजे. आता अजून एक महत्त्वपूर्ण आणि छान टिप सांगते, ज्यामुळे तुमचं शरीर खूप निरोगी राहील, प्रतिकार क्षमता वाढेल आणि मोठमोठे आजार तुम्हाला होणार नाही. आतडी स्वच्छ होते. सकाळी उठल्या उठल्या पेलाभर कोमट पाण्यात अर्धा लिंबू आणि अर्धा चमचा मध घालून तुम्ही प्यायलात तर रात्री आतड्यांमध्ये साठलेली सगळी विषद्रव्य तुमची बाहेर पडणार आहेत. तसंही रात्रीच्या खरकट्या भांड्यामध्ये आपण सकाळी नाश्ता किंवा जेवण करू का? नाही ना. अगदी तसंच आतडी साफ केल्याशिवाय, आतडी स्वच्छ केल्याशिवाय कुठल्याही पदार्थांचं सेवन तुम्ही करू नये. कारण असंच जर तुम्ही कुठल्याही पदार्थांचं सेवन पाणी न पिता केलं तर आतड्यांमध्ये रात्रभर साठलेली विषद्रव्य तशीच शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होणार आहे. तुमचं खाल्लेलं अन्न देखील विषारी होणार आहे आणि मग याचं रूपांतर पुढे जाऊन मोठ्या मोठ्या विकारांमध्ये होऊ शकतं. तर तुम्ही म्हणाल की 10-12 ग्लास एवढी तहान मला लागतच नाही. तर याचं कारण आहे तुम्ही बसून आहात, तुम्हाला श्रमाचं काम नाही आहे आणि तुम्ही व्यवस्थित व्यायाम करत नाही आहात. तुम्ही जर कष्टाची कामं केली किंवा कष्टाची कामं तुम्हाला नसेल, तुमची जीवनशैली ही सेडेंटरी लाईफस्टाईल असेल, तर तुम्ही जर व्यवस्थित व्यायाम केला, अगदी सूर्यनमस्कार जरी 12 घातले तरी देखील तुम्हाला छान तहान लागेल. म्हणूनच योग्य पाणी पिण्यासाठी शरीराला हालचाल करणं देखील गरजेचं आहे. रात्री झोपताना पाण्याऐवजी जर तुम्ही दूध प्यायलात तर दुधातले प्रोटीन्स तुमच्या शरीरात छान मुरतील. तसंच दुधामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचा घटक आहे, जो आपल्याला छान झोप येण्यासाठी मदत करतो. दिवसात जेव्हा केव्हाही तुम्ही पाणी प्याल ना, तेव्हा 2 पाणी पिण्यामध्ये जवळपास 1 तासाचं अंतर ठेवा. मित्रांनो, मैत्रिणींनो, हे लक्षात घ्या, पाण्याची ही जी आवश्यकता आहे ना, ही फक्त पाण्यातूनच नाही तर तरल सॉफ्ट पदार्थ खाऊन, जसं की आपल्या प्लेटमध्ये छान वरण, डाळ, आमटी, ताक हे असेल तरी देखील आपल्या शरीराची पाण्याची कमतरता पूर्ण होते किंवा पाण्याची आवश्यकता पूर्ण होते. आपण फळं योग्य प्रमाणात खाल्ली, दूध प्यायलो तर हे देखील आपल्या पाण्याच्या आवश्यकतेमध्ये पकडलं जातं. म्हणूनच पाणी किती प्यायला पाहिजे ना, हे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळं आहे. जी लोक जास्त फळं खातात, जी लोक ताक किंवा तरल पदार्थ जास्त खातात, त्यांच्यासाठी पाण्याचं प्रमाण वेगळं आहे आणि जी लोक फक्त सुकं अन्न म्हणजे भाकरी भाजी, चपाती भाजी इतकंच जास्त खातात, त्यांनी पाणी थोडं जास्त प्रमाणात प्यायला पाहिजे. बाहेरून उन्हातून आल्या लगेच घटाघटा पाणी पिऊ नका, कारण त्यावेळेला तुमची बॉडी गरम असते आणि जेव्हा तुम्ही लगेच थंड पाणी पिता त्यावेळेला तुमची पचनक्रिया बिघडू शकते. एक्सरसाइज आणि कष्ट करत असाल तर थोडंसं जास्त पाणी प्या. एक्सरसाइज करताना किंवा कष्ट करताना लगेच घटाघटा पाणी पिऊ नका. थोडंसं पाणी एक्सरसाइज करताना तहान लागली तर तुम्ही पिऊ शकता. अशा योग्य प्रकारे पाणी प्यायल्यामुळे तुमची पचनसंस्था व्यवस्थित राहील. पचनसंस्था व्यवस्थित कार्य करत असली तर तुम्ही जास्त आणि पौष्टिक अन्न खाऊन तुमचं वजन वाढवू शकता
आणि हीच पचनसंस्था चांगली असेल तर व्यवस्थित अन्न पचल्यामुळे तुम्ही तुमचं वजन देखील नियंत्रणात ठेवू शकता. पाणी पिण्याच्या या योग्य पद्धतीमुळे नक्कीच तुमची तब्येत खूप छान राहणार आहे. तुम्हाला आजार होणार नाही आणि थोड्याच दिवसांच्या फरकामध्ये म्हणजे अगदी 21 दिवसातच तुम्हाला जाणवेल की तुम्ही खूप जास्त टवटवीत, फ्रेश आणि ताजेतवाने झालेला आहात. आणि जेव्हा तुम्ही ही सवय आत्मसात कराल आणि काही दिवसात तुम्हाला खूप पॉझिटिव्ह फरक जाणवेल, त्यावेळेला तुमच्या अमूल्य वेळेतला थोडासा वेळ काढून नक्की या व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.